तर मला वाटतं मग आमच्याच सगळ्यांची मिळून एक SIT नेमली पाहिजे, कारण SIT कडून तर काहीच तथ्य येत नाहीयेत पुढे. SIT कडून जो तपासाचा वेग असायला पाहिजे तो वेगच येत नाहीये. SIT कडून आम्ही कॉल रेकॉर्डची मागणी करत होतो की SIT ने CDR काढावेत, SIT ने संपत्तीचे स्रोत तपासावेत. जर SIT कडून कुठलाही तपासाला वेग येत नाही, ऑन फ्लोअर मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर रेकॉर्डवर सांगितलेलं होतं की शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची सगळी चौकशी केली जाणार आहे. अजूनही गमेला बोलावलं नाही. गमे कोण आहे? गमे नामकरण आवारेंची सख्खी लेक गमेच्या घरात दिलेली आहे. गमे संचालक आहे तिथे. नामकरण आवारे ज्याने हे सगळं एस्टॅब्लिश केलं, चौकशी नाही. पोफळे चौकशीला ताब्यात घेतलेलं नाही, फक्त लोंढेला ताब्यात घेतलाय, पण देशमुखला तसंच सोडलंय. सांगळेला सोडलेलं आहे, भांडेला सोडलेलं आहे, भांडेची चौकशी केलेलीच नाहीये. भांडेची प्रॉपर्टी किती, भांडे अचानक SRA मध्ये का गेला होता, भांडेला प्लेसमेंटवर एखाद्याला अतिरिक्त चार्ज 3 वर्षाचा असतो, भांडेला 5-6 वर्ष चार्ज कसा काय दिला, भांडे अचानक SRA मध्ये कसा गेला, भांडेला कलेक्टर पदापर्यंत पोहोचवणारा कोण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री कोण होता, कोणाच्या रेकमेंडेशनवर होता, या गोष्टी पुढे चालल्या नाही. हे सगळं रॅकेट खराची संबंधित कसं, जगदंबा पतसंस्थेमध्ये निघालेली खाती, या खात्यामध्ये खरात नॉमिनी आहे, ही सगळी माहिती बाहेर येते. SIT जाणीवपूर्वक बातमी लीक करते का? SIT स्वतः अधिकृतरित्या बातम्या देणं टाळत आहे का? SIT रिस्क घेणं टाळत आहे का? ज्या पद्धतीने पहिल्यांदा समन्स निघालं असं चाकणकरांच्या बद्दलच्या बातम्या आल्या, पण समन्स निघालं या बातम्या आल्यानंतर 3 दिवस चाकणकरांनी मौन बाळगलं. 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला. यामधल्या 3 दिवसांच्या काळात चाकणकरांनी काही यंत्रणा मॅनेज केल्यात का? चाकणकरांना आत्ताच कंठ का फुटला? चाकणकर काय सांगू पाहतायत की यंत्रणा माझ्या हाताशी आहेत, SITला मी गुंडाळू शकते. चाकणकर SITचा अवमान करतायत का? चाकणकर सरकारची खिल्ली उडवतायत का? नेमकं काय? जे अंजली दमानियांबाबत तुम्ही म्हणताय, मात्र ते कॉल रेकॉर्ड्स किंवा कॉल डिटेल्स जे समोर आलेले आहेत, अगदी चिठ्ठीवर पेनाने लिहिलेले ते कॉल डिटेल्स आहेत, ते विश्वास ठेवण्यायोग्य आहेत का? आणि जर विश्वास ठेवण्यायोग्य असतील तर एखाद्या व्यक्तीचं कॉल डिटेल्स काढणं हे किती गंभीर असू शकतं? आणि एक्झॅक्टली त्याच्याही पेक्षा जर अंजली दमानियांना असं कोण कॉल डिटेल्स काढून देत असेल तर शिंदे गटाचे नेते म्हणतात की त्यांना पहिला अटक करावा. एक्झॅक्टली मी तेच म्हणते की अंजली दमानिया दरवेळेला ज्या माहिती सरकार खात्याच्या अतिशय गोपनीय असतात, काही वेबसाईट असतात, काही व्यावसायिक माहिती असते, काही सांपत्तिक स्रोत असतात, हे आम्ही म्हणजे माझ्यासारखा माणूस की ज्याच्याकडे एक चिकार नेटवर्क आहे तरी आम्ही सतत म्हणतोय की आम्हाला SITने CDR द्यावे. आम्ही पोलिसांना कायदेशीर मागणी करतो. अगदी त्याच वेळेला जर दमानिया माहिती बाहेर काढत असतील तर दमानियांना माहिती पुरवतो कोण, दमानियाचे स्रोत कोण, दमानियांनी सांगितलं पाहिजे. कारण काय आहे की या कॉल रेकॉर्डची विश्वासार्हता तपासायची कशी? नो डाऊट चाकणकरांची चौकशी व्हावी असं आम्हाला नक्की वाटतं, पण चाकणकर एकट्याच आहेत